हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उंच आणि स्लिम दिसण्यासाठी साडी टिप्स घेऊन आलेली आहे. टिप्स जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पॉइंट 1. साडीमध्ये तुम्ही सॅटिन, शिफॉन, जॉर्जेट अशा प्रकारच्या साड्या तुम्ही निवडा ज्या तुमच्या बॉडीला चिकटून बसतील. फुगणाऱ्या साड्या अजिबात निवडू नका. यामुळे तुम्ही थोड्या जाड दिसू शकता, त्यामुळे तुमची उंची कमी दिसेल. पॉइंट 2. सिंपल प्लेन कलरच्या साड्या नेसा. स्पेशली डार्क कलरची साडी, ब्लॅक कलर, ब्राऊन कलर, रेड कलर, ब्ल्यू कलर अशा साड्या एक व्हर्टिकल लाईन क्रिएट करतात, त्यामुळे आपण उंच दिसू लागतो. पॉइंट 3. मोठ्या प्रिंटच्या साड्या अजिबात नेसू नका, कारण त्यामुळे तुम्ही कमी उंचीच्या दिसू लागता. म्हणून नेहमी स्मॉल प्रिंटच्या साड्या नेसा. स्मॉल प्रिंट, स्मॉल फ्लोरल प्रिंट किंवा स्मॉल चिक्सच्या साड्या वेअर करा. पॉइंट 4. जर तुम्हाला साडीमध्ये स्लिम आणि उंच दिसावं असं वाटत असेल तर तुम्ही आडव्या लाईन्स असलेल्या साड्या अजिबात वेअर करू नका. तुम्ही उभ्या लाईन्स असलेल्या साड्या वेअर करा. यामुळे तुम्ही स्लिम देखील दिसाल आणि तुमची उंची देखील जास्त दिसेल. पॉइंट 5. अशा साड्या वेअर करा ज्या साड्यांचे काठ नाजूक असतील. खूप ब्रॉड आणि मोठ्या बॉर्डरच्या साड्या वेअर करू नका. जास्तीत जास्त बारीक काठाच्या साड्या नेसण्याचा प्रयत्न करा. पॉइंट 7. तुमचा जो ब्लाऊज आहे त्याचीही फिटिंग व्यवस्थित असणे खूप गरजेचं आहे. प्रयत्न करा की जास्त हेवी ब्लाउजेस घालू नका. तुम्ही तुमच्या ब्लाउजेसला सिंपल प्लेन ठेवा किंवा हलके एम्ब्रॉयडरी असलेले ब्लाऊज वेअर करा. त्यामुळेही देखील तुमचा लुक खूप सुंदर दिसेल. पॉइंट. ब्लाऊजच्या गळ्यामध्ये हाय नेक अजिबात घालायचा नाही. तसेच चोकर लाईन देखील घालायचा नाही. तुम्ही थोडे डीप राऊंड नेक, व्ही नेक अशा प्रकारचे ब्लाउजेस वेअर करा. अशा प्रकारच्या नेकलाईनमुळे तुमची मान थोडी उंच देखील दिसते. तुमचे शोल्डर देखील थोडे ब्रॉड दिसतात आणि ओव्हरऑल तुमची उंची खूप छान दिसते. पॉइंट 9. जर तुम्ही शॉर्ट हायटेड असाल तर स्लीवलेस ब्लाऊज कमी यूज करा. तसेच खूप कमी उंची असलेले स्लीवलेस ब्लाऊज देखील अवॉइड करा. तुम्ही लॉंग स्लीव्ज, एल्बो स्लीव्ज किंवा 3/4 स्लीव्जचे ब्लाउजेस वेअर करा. यामुळे तुमचे हात थोडे लांब दिसतील आणि यामुळे ओव्हरऑल इल्युजन येईल की तुम्ही टॉल आहात. पॉइंट 10. नेहमी तुम्ही तुमची साडी व्यवस्थित पिनअप करा. तुमच्या साडीच्या ज्या प्लेट्स आहेत त्या खालपर्यंत असाव्यात. साडीमधून आपले पाय अजिबात दिसता कामा नये. अशा प्रकारे तुम्ही साडीच्या फ्लिट्स ठेवा. यामुळे असे वाटेल की तुमची उंची खूप जास्त आहे. यामुळे हा पॉइंट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. पॉइंट 11. नेहमी तुम्ही तुमच्या साडीचा पदर थोडा लांब ठेवा आणि तुमच्या स्प्लिट थोड्या स्मॉल करा. यामुळे देखील तुम्ही उंच दिसाल. पॉइंट 12. नेहमी जेव्हा तुम्ही साडी वेअर करता तेव्हा साडीच्या प्लेट्स अशा प्रकारे बॉक्स पिन कधीच करू नका किंवा ओपन वन पिन करत असाल तेव्हा लक्षात ठेवा की नेहमी साडीचा पदर हा व्हर्टिकल लाईन मध्ये घ्या. अशा प्रकारे साडीचा पदर सेट करा. तुम्ही ट्राय करून पहा, तुम्हाला फरक नक्की जाणवेल. पॉइंट 13. हेअरस्टाईल खूप इम्पॉर्टंट असते. साडीनंतर आपण हेअरस्टाईल नोटीस करतो. उंच आणि स्लिम दिसण्यासाठी तुम्ही हाय बन हेअरस्टाईल नक्की करा. जर तुम्हाला केस बांधायचे नसतील तर ओपन ठेवणार असाल तर केस मोकळे ठेवून पफ हेअरस्टाईल करा आणि तुम्हाला पफी करायचं नसेल तर तुम्ही मिडल पार्टिशन करू नका. वन साइड पार्टिशन करा. पॉइंट 14. फूटवेअर मध्ये तुम्ही हिल्स असलेले फूटवेअर वापरा. साडीसोबत फ्लॅट अजिबात चांगले वाटत नाही. जर तुम्ही हिल्स घातल्या तर तुमच्या बॉडीला एक चांगला लुक मिळतो आणि स्मार्ट लुक देखील दिसतो आणि इन्स्टंटली तुमची हाईट देखील वाढलेली दिसून येते. पॉइंट 15. नेकलेस मध्ये जास्त करून तुम्ही लॉंग नेकलेसेस वापरा.
त्यामध्ये तुम्ही लेअर नेकलेसेस, लॉंग नेकलेसेस, लॉंग चेन अशा प्रकारचे नेकलेस वेअर करू शकता। यामुळे तुमची मान उंच दिसेल। तसेच गळ्याबरोबर हेवी नेकलेसेस अजिबात घालू नका। पॉइंट 16 हातामध्ये खूप जास्त भरून बँगल्स अजिबात घालू नका। सिंपल कडा किंवा थोड्या बँगल्स घाला। पॉइंट 17 मोठी बॅग साडी सोबत अजिबात चांगली वाटत नाही। त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा की साडी सोबत छोटी बॅग घ्या, जसे की पोटली बॅग, क्लच बॅग अशा प्रकारच्या बॅग तुम्ही साडी सोबत घ्या। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा। त्यासोबतच तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। थँक यू एव्हरीवन।